तर मित्रांनो, नथिंगने आता CMA फोन 2 Pro हा आमच्याकडे पाठवलेला आहे. कसा आहे हा फोन? जरा कम्फर्टेबल होऊ द्या. येस, लेट अस स्टार्ट. मांडी घालून आज अनबॉक्स पहिल्यांदाच असेल बरं का या चॅनलवरती. मांडी घालून अनबॉक्सिंग तुम्हाला आवडते का सांगा. आता CMA फोन 1 जेव्हा आला ना मागच्या वर्षी, त्याचा हा सक्सेसर आहे. त्याच्यानंतर प्रो आलेला नाहीये. CMA फोन 1 मध्ये प्रो आला नाही. इनफॅक्ट ह्या वेळेला CMA फोन 2 नाही आलाय. CMA फोन 2 Pro डिरेक्टली त्यांनी लॉन्च केलाय. आता Pro 2 का? कारण की ह्याच्यामध्ये कॅमेरा हा थोडा अपग्रेडेड आहे. कॅमेराचं हार्डवेअर चांगलं आहे, पण फोटोज कसे निघतात हे थांबा जरा, त्यासाठी थांबा. आय थिंक हा नथिंगचा पहिलाच फोन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अडॅप्टर इनसाइड द बॉक्स मिळतो. नाही तर आतापर्यंत छोटे छोटे बॉक्सेस येत होते ज्याच्यामध्ये अडॅप्टर मिळत नव्हतं. बरं, सगळ्यात आधी केस येते आणि काही नाही, केस आहे. त्याच्यानंतर USB Type-C to Type-C चार्जिंग केबल आहे आणि CMFचा 33 वॉटचा चार्जर आहे. मग डॉक्युमेंटेशन आहे. देन अजून काय आहे? सिम कार्ड टूल आहे आणि ते मात्र ऑरेंज आहे. चला आपण ना फोन कडे बघूया. मी तुम्हाला सांगू का, माझ्या हिशोबाने मिक्स्ड बॅग आहे यावेळेला. आता जर का तुम्ही डिझाईन वगैरे बघितलं तर हा बेसिकली मिंट ग्रीन कलरचा फोन आहे. ह्याच्यामध्ये एक ब्लॅक सुद्धा येतो आणि मग ऑरेंज सुद्धा आहे. ते मी तुम्हाला दाखवतो, ते सुद्धा आमच्याकडे आलेले. पण ऑरेंज जो आहे ना तो फ्लॅशी आहे आणि ब्लॅक आणि हा मिंट कलर आहे ना तो मी म्हणेन थोडा सटल आहे. बरं, ड्युरेबिलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पॅन्डा ग्लास येते. पुढं पाडून दाखवू का तुम्हाला? पाडू का? चला पाडून टाका. एक खाली पाडू. चला खाली पाडतो. 1 2 झालेलं आहे. आवाज मात्र असा आलेला की मला आता चालू करून बघतो. अजून चालू नाही केला. चालू करून बघूया. बॅक प्लास्टिक आहे हे वरूनच पाडतोय इथं. काय नाही, काही नाही. तुम्हाला लोकांना आवडतं म्हणून मी करतो. पोर्ट्स अँड बटन सांगायचं झालं तर ते सगळे ह्याच्यामध्ये ना खाली आहे स्पीकर ग्रिल, फक्त एकच आहे. स्टिरिओ स्पीकर्स नाहीयेत. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर डिस्प्ले मोठा आहे. 6.7 इंचचा 120 हर्ट्जचा AMOLED डिस्प्ले येतो. HDR10+ सपोर्ट आहे. CMA फोन 1 मध्ये 8 बिट डिस्प्ले होता. ह्याच्यामध्ये 10 बिट डिस्प्ले होतो. 3000 निट्स पीक ब्राईटनेस आहे. 1300 निट्स तुम्हाला HBM मोड मिळतो. तर ब्राईट आहे, डिस्प्ले चांगला आहे. जर का मी बेझल्स बद्दल सांगायचं झालं तर युनिफॉर्म बेझल्स आहेत. ऍव्हरेज साईजचे बेझल्स आहेत. फ्लॅट डिस्प्ले आणि छान दिसतो. पण तुम्हाला सांगू का, सगळ्यात छान गोष्ट नथिंग किंवा CMA फोनची त्यांचं UI आहे. नथिंग UI 3.2 येतं, विच इज बेस्ड ऑन Android 15. 3 वर्षाचे मेजर अपडेट्स त्यांनी प्रॉमिस केले. दॅट इज गुड. आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स. पण नथिंग UIचा एक गोष्ट स्टँड आउट आहे आणि ते म्हणजे त्यांचे विजेट्स. आता लिटरली कॉल रेकॉर्डिंगचं सुद्धा विजेट आहे, विच इज व्हेरी व्हेरी युजफुल. आणि विजेट्स बघा ना इतके छान आहेत. आणि UI मध्ये तुम्हाला कधीही ब्लोटवेअर मिळणार नाही. म्हणजे एखाद दुसरं असेल तर, पण नाही. जो फ्लुइड UI आहे, अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतात. तर कुठलाही तुम्ही नथिंगचा फोन घेतला किंवा CMFचा फोन घेतला तर तुम्हाला UI खरंच एक मोठा प्लस पॉइंट आहे. स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर CMA फोन मध्ये Dimensity 7300 होता. ह्याच्यामध्ये Dimensity 7300 Pro आहे. स्लाइटली ओव्हरक्लॉक्ड आहे. त्याचा अंतुन स्कोर 7 लाखापर्यंत येतो. नॉर्मल 7300चा 6.5 लाखापर्यंत येत होता. 8128 बेस व्हेरियंट आहे जे 19,000 रुपयाला आहे आणि 8256 व्हेरियंट आहे जे 21,000 रुपयाला आहे. इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये 2,000 रुपये तुम्हाला ऑफ मिळतात. मग तसा इफेक्टिव्ह प्राइस म्हणायला झाली तर 17,000 रुपये आणि 19,000 रुपये. 8256 अँड 8128 व्हेरियंट. 5000 mAh ची बॅटरी आहे. 33 वॉट चार्जिंग आहे. दिवसभर तुम्हाला बॅटरी जाईल, जास्त काय प्रॉब्लेम यायचा नाही. पण आजकाल विचार करा ना, 5,500, 6,000, 7,500, 7,000 बॅटरीचे फोन यायला लागले. त्या मानाने ह्याची बॅटरी छोटी आहे. परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर 120 FPS BGMI तुम्ही खेळू शकता. 40-45 FPS जर का तुम्ही जेन्शिंग इम्पॅक्ट वगैरे खेळताय, 44-45 FPS असं तुम्हाला कंटिन्युअसली मिळेल. इव्हन थर्मल्स वगैरे म्हणजे जास्त वेळ खेळला तरी 40-41 डिग्रीच्या वरती जाईल. आणि हा जो प्रोसेसर आहे ना तो सुद्धा मी म्हणेन की एक स्टेबल प्रोसेसर आहे. 84% CPU थ्रॉटल स्कोर येतो. सो ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. परफॉर्मन्स अगदी जबरदस्त नाहीये, बट इट इज नॉट बॅड. बेटर दॅन ऍव्हरेज परफॉर्मन्स मी नक्की म्हणेन या प्राइस रेंज मध्ये. एक महत्वाची गोष्ट आहे, का ह्याला प्रो म्हणतात? प्रो का म्हणतात माहितीये? कारण की 3 कॅमेरा येतात. फंक्शनल कॅमेरा सेटअप आहे. हार्डवेअर मी जर सांगितलं चांगलं आहे. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आहे. तो 2x पोर्ट्रेट देतो आणि मग 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. सो 50+50+8. आता ह्या प्राइस रेंज मध्ये कोणी तुम्हाला 2x टेलिफोटो सेन्सर तसा देत नाही. अल्ट्रा वाईड सुद्धा आजकाल काढलेले आहेत. म्हणजे प्रायमरी 50+2 देतात, पण ह्याच्यामध्ये चांगला आहे. म्हणजे काय माहिती का, श्रीकांत म्हटलं आता की नाही सर एक आहे फोन निओ
एज 50 निओ मागच्या वर्षीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 3x टेलिफोटो मिळतो. याच प्राइस रेंज मध्ये 20,000च्या खालीच येतो. तर तो एक चांगला आहे, म्हणजे रेअर आहेत बेसिकली. जास्त जर का इतर सगळे फोन्स बघितले ना, ते एकतर परफॉर्मन्स चांगला असतो पण कॅमेरामध्ये अगदीच बेकार असतो. ह्याच्यामध्ये हार्डवेअर केपेबल आहे, पोर्ट्रेट सुद्धा आहे, अल्ट्रावाईड सुद्धा आहे. आणि एक सांगू का, प्रोसेसिंग अजिबात नाही. म्हणजे हार्डवेअर दिलेलं आहे पण आउटपुट जर का तुम्ही बघितलं ना, जेव्हा तुम्ही लेन्स शिफ्ट करता, कलर शिफ्ट तुम्हाला भरपूर दिसेल. कधी कधी अल्ट्रावाईड मध्ये तर सॉफ्ट फोटो दिसतात. कलर अॅक्युरेसीच्या बाबतीत सुद्धा थोडे डाऊटच आहेत मला. डिटेल्स वगैरे ठीकठाक आहेत, कलर्स थोडे असंच म्हणेन मी. व्हिडिओग्राफी बद्दल सांगायचं झालं तर प्रायमरी सेन्सर तुम्हाला 4K 30 FPS देतो. बाकी सगळे जे आहेत ते 1080p मिळतात. पुढे तुम्हाला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर मिळतो. ठीकठाक फोटोज काढतो, ठीकठाक स्किन टोन्स वगैरे येतात. G ड्राईव्ह चिलिंग देतोय. ओरिजिनल क्वालिटीमध्ये जे सुद्धा फोटो काढलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा इफ यू आर लुकिंग ॲट बाईंग दिस. कनेक्टिव्हिटी मध्ये मित्रांनो तुम्हाला Wi-Fi 6 मिळतं. 16 5G बँडचा सपोर्ट आहे. ब्लूटूथ 5.3 आहे. हो पण NFC नाहीये. IR ब्लास्टर सुद्धा नाहीये. सेन्सर्सच्या बाबतीत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे. दे वर्क व्हेरी वेल. आता ओव्हरऑल जर का सांगायचं झालं ना या फोन बद्दल तर दोन गोष्टी स्टँड आउट होतात. एक, तुम्हाला जबरदस्त UI मिळतं, म्हणजे नथिंग UI 3.2 आहे ना, खरंच चांगलं आहे. रेग्युलर अपडेट्स मिळतात. 3 वर्षाचे मेजर अपडेट सुद्धा मिळतात. ह्या प्राइस रेंजमध्ये जनरली 2 वर्ष देतात. हे 3 वर्षाचे मेजर अपडेट आणि 6 वर्षाची सिक्युरिटी अपडेट. डिस्प्ले ह्याचा मी म्हणेन चांगला आहे, असं नाहीये की ह्याच्याहून फार चांगले मिळतात या प्राइस रेंजमध्ये, पण ह्याचा सुद्धा वन ऑफ द बेटर डिस्प्लेज आहेत. हे दोन मोठ्या गोष्टी आहेत. नंतर दिसायला वगैरे जे आहे हा फोन इट स्टँड्स आउट. म्हणजे तुम्ही एस्पेशली ऑरेंज वगैरे जर का त्यांचा फोन बघितला ना, डुएल टोन मध्ये अगदी फ्लॅशी आहे. लोक विचारणार तुम्हाला हा कुठला फोन आहे. बट अदर दॅन दॅट कॅमेराचं हार्डवेअर जे आहे ते आहे चांगलं, पण आउटपुट तुम्हाला तेवढं चांगलं मिळत नाही. आय थिंक विथ अपडेट्स एखाद वेळेस तुम्हाला चांगले फोटोज येतील. म्हणजे जसे जसे अपडेट येत राहतील, ते जसं सॉफ्टवेअर अपडेट करतील तसे तसे फोटो चांगले होतील अशी माझी अपेक्षा आहे. परफॉर्मन्स ॲव्हरेजच म्हणेन मी. ड्युरेबिलिटी बिलो ॲव्हरेज म्हणेन मी. लिटरली बिलो ॲव्हरेज ड्युरेबिलिटी आहे. सो आणि सर्टिफिकेशन मध्ये सुद्धा IP54 सर्टिफाईड आहे. ह्याच्यामध्ये IP65 IP64 तरी द्यायला पाहिजे होतं, पण तसं नाहीये, IP54 आहे. तर तुम्ही हा घ्यायला पाहिजे का? हे बघा, जेव्हा CMA फोन 1 लॉन्च झालेला होता ना, तो 16-17 हजाराला होता. आता 12,500-13 हजार मिळतो. आता खरंच चांगली डील आहे. अजूनही लोक भरपूर घेतात. रस्त्यावरती मला भरपूर लोक दिसतात CMA फोन वापरताना. सो येस, तुम्ही जरा वेळ थांबा. हा जो आहे ना, हा फॉर 17,000 डिसेंट आहे. त्याच्याहून म्हणजे ह्याच्या कॉम्पिटिशन मध्ये काही काही चांगले फोन आहेत. मोटोरोलाचे आहेत, P3 आहे, रिअलमीचा P3 खरंच येतो. इव्हन Oppo K13 जर का तुम्ही झाला तो 17-18 हजार प्राइस रेंज मध्ये 6 Gen 4 हा प्रोसेसर देतो, विच आय थिंक 7300 Pro पेक्षा जरा चांगला, डेफिनेटली नवीन प्रोसेसर आहे. सो परफॉर्मन्सच्या बाबतीत हा चांगला नाहीये, UIच्या बाबतीत चांगला आहे. तर चला मित्रांनो, हा नवीन मांडी घालून केलेली अनबॉक्सिंगचा व्हिडिओ CMA फोन 2 Proचा व्हिडिओ कसा वाटला, फोन कसा वाटला आणि मांडी घालून व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. आवडला असेल लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.